जय श्रीकृष्ण दोस्तांनो, आज आपण 8वा श्लोक पाहत आहोत. ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कुटस्थो विजितेंद्रिया युक्त इत्युच्यते योगी समलोष्टास्म कांचनः. येथे कर्मयोगाचे प्रकरण आहे, म्हणून ते कर्म करण्याच्या जाण्याला ज्ञान म्हटले आहे. आणि कर्माच्या सिद्धी असिद्धीत सम राहण्याचे नाव विद्याला आहे. स्थूल शरीराने होणारी प्रक्रिया, सूक्ष्म शरीराने होणारे चिंतन आणि कारण शरीराने होणारी समाधी या तिन्हींना आपल्यासाठी करणे ज्ञान नव्हे. कारण क्रिया, चिंतन, समाधी इत्यादी सर्व क्रियांचा आरंभ आणि अंत होत असतो. तसेच त्या कर्माने मिळणाऱ्या फलाचाही आदी व अंत होत असतो. परंतु स्व परमात्म्याचा अंश असल्याने नित्य राहत नाही. म्हणून अनित्य कर्म आणि फलाने या नित्य राहण्याची कशी तृप्ती होईल? उजाडाकडून चेतनाची कशी तृप्ती होईल? जडाकडून चेतनाची कशी तृप्ती होईल? मला कर्माच्याद्वारे काही मिळू शकत नाही. जसा ज्यावेळी योग्य अनुभव येईल तेव्हा याला कर्म करण्याचे ज्ञान म्हणावे. असे ज्ञान झाल्यावर तो कर्माच्या पूर्ती अपूर्तीमध्ये आणि पदार्थांच्या प्राप्ती अप्राप्तीत सम राहतो. हे विज्ञान आहे. या ज्ञान विज्ञानाने तो स्वतृप्त होतो. मग त्याच्यासाठी करणे, जाणणे आणि मिळवणे काही शिल्लक राहत नाही. कुटस्थ, कुट आयरनाला म्हणतात. आयरन ही लोखंडाची बनलेली असते. तिच्यावर ठेवून लोखंड, सोने, चांदी इत्यादी धातूपासून विविध प्रकारच्या वस्तू बनवल्या जातात. परंतु आयरन जशीच्या तशी एकरूप राहते. तसेच सिद्ध महापुरुषासमोर अनेक प्रकारच्या अनुकूल प्रतिकूल परिस्थिती येतात, परंतु त्या आयरनीप्रमाणे जसेच्या तसे निर्विकार राहत असतो. विजितेंद्रिया. कर्मयोगाच्या साधकाला इंद्रियावर विशेष लक्ष द्यावे लागते, कारण कर्म करण्याची प्रवृत्ती असल्याकारणाने त्याचे ठिकाणी कुठे ना कुठे राग द्वेष होण्याची पूर्ण शक्यता राहत असते. म्हणून गीतेमध्ये म्हटले आहे की सर्व कर्मफलत्यागम ततः कुरु यतात्मवान. अर्थात कर्मफलाच्या त्यागात जितेंद्रियता मुख्य आहे. अशा प्रकारे साधन अवस्थेत इंद्रियावर विशेष लक्ष ठेवणारा साधक सिद्ध अवस्थेत आपोआप विचेंद्रिय होत असतो. समालोष्टकांचनः. लोष्ट मातीच्या ढेकळाला म्हणतात. अस्म म्हणजे दगड, कांचन सोन्याला म्हणतात. यात सर्वात सिद्ध कर्मयोगी सम राहतो. सम राहण्याचा अर्थ असा नाही की त्याला मातीचे ढेकूळ, दगड आणि सोने याचे ज्ञान नसते. त्याला हे ढेकूळ आहे, हा दगड आहे आणि हे सोने आहे या प्रकारचे ज्ञान असते. आणि त्यांच्याशी व्यवहारातही त्याचा अनुरूप व्यवहार व्हायच पाहिजे तसा केला जातो. अर्थात तो सोन्याला तिजोरीत ठेवतो आणि ढेकूळ व दगड यांना बाहेरच पडू देतो. असे असतानाही सोने धनसंपत्ती नष्ट झाली तर
मनावर काहीही परिणाम होत नाही आणि सोने मिळाले तरी मनावर काही परिणाम होत नाही. अर्थात त्याच्या येण्याजाण्याने प्राप्त आणि नष्ट होण्याने त्याला हर्ष होत नाही. हेच त्याचे सम राहणे आहे. त्याच्यासाठी जसे दगड आहेत तसे सोने आहे, जसे सोने आहेत तसे ढेकूळ आहे, आणि जसे ढेकूळ आहे तसेच सोने आहे. त्यापैकी कोणते नष्ट झाले तर काय, त्याची काय बिघडले तरी काय, या विषयाच्या अनुषंगाने त्याच्या अंतःकरणात कोणताही विकार उत्पन्न होत नाही. या सोने इत्यादी प्राकृत पदार्थांचे मूल्य प्रकृतीशी संबंध ठेवल्याने प्रचितीच येते आणि तोपर्यंतच त्याच्या घटण्याचा आणि वाढीचा परिणाम त्याच्या अंतःकरणावर होतो. परंतु वास्तविक बोध झाल्यावर जेव्हा प्रकृतीशी संबंध विच्छेद होतो तेव्हा त्याच्या अंतःकरणात या प्राकृत भौतिक पदार्थाचे काही मूल्य राहत नाही. अर्थात चांगल्या आणि वाईट सर्व पदार्थाचे त्याचा संभव होतो. सारांश त्याची दृष्टी पदार्थाच्या उत्पन्न आणि नष्ट होण्याच्या स्वभावावर राहते. अर्थात त्याच्या दृष्टीत या प्राकृत पदार्थाच्या उत्पन्न आणि नष्ट होण्याचा काही फरक होत नाही. सोने उत्पन्न आणि नष्ट होते, दगड उत्पन्न आणि नष्ट होतो, तसे ढेकूळही उत्पन्न आणि नष्ट होते. त्याची या अनित्यतेवर दृष्टी असल्याने त्याला सोने, दगड आणि ढेकूळ या तत्वाचा काहीही फरक होत नाही. या तिन्हींचीही नावे त्यासाठी घेतली आहेत की त्यांच्याशी व्यवहार तर यथायोग्यच झाला पाहिजे आणि यथायोग्यच करणे उचित आहे. तसेच तो व्यवहार यथायोग्य करत देखील असतो, परंतु त्याची दृष्टी त्याच्या विनाशीपणाकडेच असते. त्यात जे परमात्मतत्व एक समान आणि परिपूर्ण आहे त्या परमात्मतत्वाची स्वतः सिद्ध समता राहत असते. युक्त इत्युच्यते योगिया, अशा ज्ञानविज्ञानाने तृप्त झालेला निर्विकार जितेंद्रिय आणि समबुद्धी असणारा सिद्ध कर्मयोगी युक्त अर्थात योगारूढ समतेत तीच म्हटलं पाहिजे. श्रीप्राणला जातो. अशा प्रकारे 7व्या श्लोकाचा 8व्या श्लोकाचा इथं अर्थ संपत आहे. जय श्रीकृष्ण.